पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. वीज बिल थकवणारे शासकीय कार्यालय आता महावितरणच्या रडारवर. जिल्ह्यातील 5603 शासकीय कार्यालयांकडे 270 कोटींचे वीज बिल थकीत. वीज बिल भरण्यासाठी शासकीय कार्यालयांची उदासीनता आली समोर. बुलढाणा जिल्ह्यातील वीज बिल थकवणाऱ्या शासकीय व सार्वजनिक सेवा देणाऱ्या कार्यालयांवर आता महावितरणने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना, स्मरणपत्रे, प्रत्यक्ष पाठपुरावा आणि नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणने कठोर भूमिका घेतली असून थकबाकी न भरल्यास संबंधित कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील 5603 कार्यालयाकडे 270 कोटी 78 लाख रुपये थकबाकी असून सर्व शासकीय कार्यालयांना तातडीने थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले आहे. तर वीज बिल भरण्यासाठी शासकीय कार्यालयांची उदासीनता पाहायला मिळत असून याचा ताण आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर अधिक वाढताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 5603 ग्राहक आहेत सरकारी, आणि त्यांची एकूण 270 कोटी एवढी थकबाकी आहे. त्या 270 कोटीमध्ये जी पतदिव्यांची जी थकबाकी आहे ती 158.65 कोटी एवढी प्रचंड मोठी थकबाकी आहे. त्यानंतर जे पाणी पुरवठा आहेत, ग्रामीण पाणी पुरवठा, त्यामध्ये 100.49 कोटी एवढी थकबाकी आहे. त्यानंतर जे गव्हर्नमेंट कंझ्युमर्स आहेत, म्हणजे जिथे शासकीय कार्यालय आहेत आपले, तर अशा शासकीय कार्यालयामध्ये 4 कोटी 1 लाख रुपयाची थकबाकी आहे. आणि ह्या चालू आर्थिक वर्षामध्ये या एकूण 270 कोटी थकबाकीपैकी या कार्यालयाचे एकूण 1 कोटी 15 लाख रुपये जे आहेत ते थकबाकी पोटी प्राप्त झालेले आहेत. ग्राहकांना काय नेमकं आव्हान करायचं? ग्राहकांना हेच आव्हान आहे की आता महावितरणचं मार्चचा महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये प्रत्येक ग्राहकांनी आपलं जे थकलेलं वीज बिल आहे ते भरावं आणि म्हणजे चांगला वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण नेहमी कटिबद्ध आहे. तुम्ही थकबाकी भरा, आम्ही आपले पूर्णपणे आम्ही आमच्या सेवेत आहोत, आम्ही आपल्या सेवेत आहोत.